आपलं हे भिवंडी येथील आणि कोंबडपाडा गाव या गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराचे आपले पिता श्री कैलासवासी पंढरीनाथ विठोबा पाटील बाबांना रविवार दिनांक 14/6/2026 रोजी देवाज्ञा झाली। बाबांना जाऊन जवळजवळ 12 दिवस झाले आणि आज आपण त्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात आमचे सुजित दादा असतील, मोनिका ताई असतील, सोनाली ताई असतील, हर्षल ताई असतील, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी अर्थात आमच्या आईसाहेब रेखा आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण पाटील परिवार, अपतेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ। आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत अर्थात या लोकाला मृत्यू लोक म्हणतात आणि जर आपण मृत्यू लोकात जन्माला आलोय तर आपल्याला एवढं माहिती आहे की ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जाणं आहे, त्याला जावंच लागणार आहे। फक्त प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य भगवंताने दिलेलं आहे, प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे, जाण्याचा दिवस वेगवेगळा आहे, जाण्याचा काळ वेगवेगळा आहे, बरं का? पण जावंच लागतंय। यद दष्टम तद नष्टम, माऊली म्हणतात उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। बरं का? जे जे निर्माण झालंय ना ते सगळं जाणार आहे, जे निर्माण झालंय, जे जन्माला आलंय ते सगळं जाणार आहे। मग राहणार कोण आहे? निर्मात्याला नाश नाही, बरं का? निर्माण झालंय ते जाणार आहे, निर्मात्याला नाश नाही। आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जे निर्माण झालंय त्याची अपेक्षा करत असतो की निर्मात्याची। प्रत्येकाला अपेक्षा कसली आहे? देवाकडे, संतांकडे, अजून कोणाकडे जर काही मागायचं झालं तर आपण काय मागतोय? जे निर्माण केलंय ते मागतोय, बरोबर आहे की नाही? आता प्रत्येकाने जर विचार केला, जे निर्माण केलंय ते जर मागितलं आपण, किती मिळालं तर माणसाची आशा पूर्ण होते? थांबतो माणूस मागायचा? कधीतरी माणसाचं मन भरतंय? कधीच नाही, कधीच नाही, कधीच माणसाची आशा पूर्ण होत नाही, कधीच नाही। प्रत्येक माणसाचा प्रवास जो आहे ना, प्रत्येक माणसाचा प्रवास आहे ना, बरं का, जाणं प्रत्येकाला आहे, बरं का? आणि या ठिकाणी कार्य करत असताना माणूस काय करतोय? भगवंताकडे मागतोय, देवाकडे मागतोय, बरं का? काय मागतोय? जे मागतोय ते मिळालं की पुन्हा त्याच्याकडे एक आशा निर्माण होत असते, मला पुन्हा मिळालं पाहिजे, मला अमुक मिळालं पाहिजे, मला तमुक मिळालं पाहिजे, अशी एक आशा निर्माण होत असते माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, बरं का? माणसाच्या जीवनाचा प्रवास जो आहे ना, आयुष्याचा प्रवास आहे ना, तो आशेवर चालू असतो, आशेवर चालत असतो। आज मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल, आज तरी मला समाधान मिळेल, उद्या तरी मला शांती मिळेल, उद्या तरी मला सुख मिळेल, बरं का? ज्या समाधानासाठी माणूस धावपळ करतोय, ज्या सुखासाठी माणूस धावपळ करतो, मरतय तरी मिळतंय का? शेवटच्या श्वासापर्यंत सुखाची ना माणसाची भेट होते, समाधानाची आणि माणसाची भेट होते? नाही होत, नाही होत। मौली ज्या वेळेला एखाद्या माल वाहणाऱ्या त्या मालकाकडे, त्या माणसाकडे माल वाहण्यासाठी एक गाढव असतंय आणि ते माती वाहणारं म्हणावं किंवा माल वाहणारं म्हणावं, ओझं वाहणारं म्हणावं, ते गाढव काही वेळेला थकलं ना की मग ते पुढं पाऊल टाकत नाही, ते चालायला जरा कंजूशी करतय, बरं का? आडेवेडे घेतय। अशा वेळी त्या गाढवाने चालावं, पुढे पुढे पावलं टाकावीत, म्हणून तो मालक काय करतो माहितीये का?
त्या गाढवाच्या पाठीवरून डोक्यावरून अशी पुढे काडी बांधतोय आणि काडी बांधल्यानंतर ठराविक अंतरावर त्या काडीला हिरवा चारा बांधतोय. फक्त गाढवाला दिसेल पण गाढव खाऊ शकत नाही, बरं का. तो समोर दिसणारा चारा मिळावा ह्या उद्देशाने गाढव पुढे 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 पावलं टाकत असतो, बरं का. तो चारा मिळावा म्हणून पुढे पुढे पावलं टाकत असतो तो गाढव. मला सांगा किती लांब पर्यंत गेला तर त्याला तो चारा मिळेल? मिळेल? कारण जसा तो पुढे जातोय तसा तो चारा पुढे जातो. जसं तो पावलं पुढे पुढे टाकतोय ना तसा तो चारा त्याच्याच पाठीवरून त्या काडीला बांधलेला पुढे पुढे सरकत असतो. माणसाची अवस्था अशीच आहे म्हणायला हरकत नाही ना. माणसाच्या जीवनामध्ये सुखासाठी जो माणूस धावपळ करतोय, समाधानासाठी जो माणूस धावपळ करतो, आज ना उद्या मला काहीतरी चांगलं मिळेल म्हणून जो माणूस धावपळ करतोय, अशीच अवस्था आहे ना माणसाची, अशीच अवस्था आहे, बरं का. आम्ही धावपळ करत असतो, आम्ही पुढे 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 सरकत असतो, आशेवर जगत असतो, आशेवर जगत असतो, बरं का. ती आशा अपेक्षा माणसाची कधीही पूर्ण होत नाही, कधीही पूर्ण होत नाही. किती मिळालं तर माणसाचं मन भरेल? किती मिळालं तर माणसाचं मन तृप्त होईल? एक वेळी इंद्रिय तृप्त होतील पण माणसाचं मन कधी तृप्त होत नाही, बरं का. मन इंद्रिय तृप्त होतील, बरं का, मन तृप्त होत नाही. टीव्ही पाहून पाहून पाहता पाहता झोप येईल म्हणजे डोळे तृप्त झाले, पण राहिलेली सिरियल पाहायची, पुढचा भाग काय पाहायचा आहे, मन जागवत आहे, मन जागवत आहे. कधीतरी लहान मुलांच्या हातात जर मोबाईल आला ना तर मोबाईल पाहता पाहता त्याचे डुकल्या देतात बघा, पण पुन्हा जागे होतात, पुढचं काय ते पाहायचं आहे. म्हणजे इंद्रिय तृप्त झाल्यात त्याची, इंद्रिय थकल्यात, डोळे थकलेत, मन थकलं नाही. माणसाचंही तसंच आहे. कार्य करत असताना एक वेळ इंद्रिय तृप्त होतील पण मन कधीही तृप्त होत नाही. इंद्रिय थकतील, मन कधीही थकत नाही, मन कधीही थकत नाही. आणि म्हणून मग माणसाच्या जीवनामध्ये माणसाकडे स्थिरता प्राप्त दिसत नाही, स्थिरता नाही. माणूस स्थिर दिसत नाही, स्थिर होत नाही. त्याला कारण काय? जरी देहाने स्थिर व्हायचं ठरवलं तरी मन अस्थिर आहे ना, मन अस्थिर आहे. ज्या वेळेला मन स्थिर होईल ना तेव्हा देहही स्थिर झालेला पाहायला मिळेल आपल्याला, बरं का. जेव्हा मन स्थिर होईल तेव्हा देहही स्थिर झालेला पाहायला मिळेल. आणि मग मनाला जर स्थिरता प्राप्त करून घ्यायची आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का मौली. माणूस या ठिकाणी ज्या वेळेला जन्माला येतोय ना त्याच वेळेला, जन्म झाला त्याच वेळेला त्याच्या मृत्यूची नोंद असते. मृत्यू आहे. काहींना लहानपणात जावं लागतंय, काहींना तारुण्यात जावं लागतंय, काहींना मध्यम वयामध्ये जावं लागतंय, तर काहींना वृद्धापकाळामध्ये जावं लागतंय, तर काही बळच देवाकडे प्रार्थना करतात, देवा एकदाचा येऊ दे रे, मृत्यू घेऊन जा देवा. एवढे त्रासलेले असतात, एवढे कंटाळलेले असतात, बरं का. प्रत्येकाला आयुष्य भगवंतांनी वेगळं दिलेलं आहे, वेगवेगळं दिलेलं आहे. प्रत्येकाची जाण्याची वेळ वेगवेगळी आहे. कोणी दुपारी जातात, कोणी सकाळी जातात, कोणी दिवसा, कोणी रात्री, कोणी संध्याकाळी, बरं का. वेगवेगळ्या वाराला, वेगवेगळ्या तारखेला प्रत्येक जण जात असतो. पण हे सगळं जरी वेगवेगळ्या वाराला जाणं असलं, वेगवेगळ्या तारखेला जाणं असलं, वेगवेगळ्या वयामध्ये जरी जाणं होत असेल तरी आम्ही मात्र एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की आमच्या जीवनाचा एक दिवस शेवट आहे. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडिना तयाला मृत्यू काही. प्रत्येकाला पर्याय आहे, बरं का.
काही ठिकाणी पर्यायी माणसं पण चालतात. एखाद्याला जर एखाद्या कार्यक्रमाला जायला जमलं नाही ना, तर तो बाईला सांगतो मला जाता येणार नाही, तू जा. भावाला सांगतोय तर दादा मला तिथे जाता येणार नाही, तू तरी जा त्या कार्यक्रमाला, नुसतं तोंड दिसलं तरी बरं पडेल. मृत्यूला सांगून चालेल का? मी लहान आहे, माझा अजून मोठा भाऊ आहे, मी मुलगा आहे, माझे वडील अजून आहेत, मृत्यूला सांगून चालेल? मी तरुण आहे, आमचे शेजारी म्हातारा आहे ना, वृद्ध आहे ना, तिथे चालेल? बदली माणूस नाही चालत. पर्याय नाही, पर्याय नाही. धन दौलत साधन संपत्ती ओळख प्रतिष्ठा पद हे सगळं इथेच. त्याला सांगून चालणार नाही मी प्रधानमंत्री आहे, मी मंत्री आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अमुक अमुक आहे, पाटील आहे, सरपंच आहे. त्याला सांगून नाही चालणार. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडी नाता याला मृत्यू काय. जावंच लागणार आहे प्रत्येकाला. क्षुधा तृषा अलस्य निद्रा आणि मैथुन हे 5 भाग माणसाला आहेत, प्राण्यालाही आहेत. आपल्याला भूक लागते की नाही? माणूस आहोत, आपल्याला भूक लागते. प्राण्या पक्ष्यांना भूक लागत नाही का? लागते ना. फरक एवढाच आहे, हत्तीचं एवढं मोठं पोट असताना सुद्धा ते भरत आहे, माणसाचं टिजवर असून सुद्धा भरत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. भरतय अरीतच राहतय ते शेवटपर्यंत. प्राण्या पक्ष्यांना तहान लागली तर ते फक्त 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 पाणीच पितात. माणूस काय काय पिऊन पाण्यात तहान भागवतोय बरं? म्हणजे माणसाला जर तहान लागली तर काय काय प्यावंसं वाटतंय त्याला. क्षुधा तृषा आलस्य निद्रा आणि मैथुन ते सुद्धा उत्पत्ती करतात, ते सुद्धा उत्पत्ती करतात प्राणी पक्षी सुद्धा. माणूस सुद्धा उत्पत्ती करतोय, पण माणसाला अभिमान आहे. माणूस अभिमानाने सांगतोय, अभिमानाने सांगतोय तो मुलगा माझा आहे, ती पोरं माझी आहेत. आपले संस्कारच तसे, आपली शिकवणच तशी आहे. आपण सांभाळलंय त्यांना, बरं का? आणि एक अशा अपेक्षा असते प्रत्येकाला. क्षुधा तृषा अलस्य निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याला आहेत, तेच 5 भाग प्राण्या पक्ष्यांकडे आहेत. तेवढाच विचार करून जर आपण या जगाचा निरोप घेत असू तर मला सांगा त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का? तेवढंच करून जर या जगाचा निरोप आपण घेत असू तर त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे? 83,99,999 योनी असताना सुद्धा 84 लक्षवी जीव योनी निर्माण केली मनुष्य देह. माणूस 84 लक्षवी जीव योनी का? देव कार्य करेल, धर्म कार्य करेल, नीतीने वागेल, नीतीने जगेल, धर्म आचरण करेल, देवपूजा करेल, देवाचं नामस्मरण करेल आणि 83,99,999 योनीतून मुक्त होईल. खऱ्या अर्थानं मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. यापैकी काही करतोय का? जरा मनाला विचारा, आपल्या बुद्धीला पण विचारा. धर्मकार्य करतोय का आपण? देवकार्य करतोय का आपण? देवपूजा घडते का आपल्याकडून? देवाचं नामस्मरण करतोय का आम्ही? ग्रंथ वाचन करतोय का? नीतीने जगतोय का आम्ही? धर्म आचरण करतोय का? जरा विचारा ना आपल्या मनाला. जर यापैकी काहीच नसेल ना, यापैकी जर काहीच नसेल ना, तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक नाही. आणि म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की या ठिकाणी आम्हाला भगवंताने जन्माला घातलंय कशासाठी? उद्धार करून घ्यायचंय, मुक्त व्हायचंय, मुक्त व्हायचंय, मला मोकळं व्हायचंय. आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, आम्ही भ्रमाने बांधलेलो आहोत, आम्ही वेगवेगळ्या वासनेने वेगवेगळ्या विचाराने बांधलेलो आहोत. मला सांगा
बाजारामध्ये जर एखाद्या ठिकाणी समजा एक काही पुस्तक काही ग्रंथ विकायला एखादा माणूस बसलेला आहे मौली, बरं का, जनाबाईचं चरित्र आहे, बहिणाबाईचं चरित्र आहे, कान्होपात्रेचं चरित्र आहे, बरं का, बाकी काही वाङ्मय आहे संतांचं त्याच्याकडे, आणि तो असा रस्त्यावर बसलेला आहे ती सगळे ग्रंथ काही पुस्तकं विकायला, आणि त्यालाच एक 4 दुकानं सोडून पुढे एक पोपट घेऊन बसलाय भविष्य सांगायला. मला सांगा गर्दी कुठे असेल? कुठे गर्दी असेल? पोपटवाल्याकडे. खर तर गर्दी कुठे पाहिजे? आम्ही भ्रमात आहोत, मान्य करतोय ना आपण, आम्ही अज्ञानात आहोत. आता साधं उदाहरण आहे बघा, आम्ही आमचा हात कोणाला दाखवतोय? पोपटाला. भविष्य त्याला विचारतोय आम्ही, पण आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही, आम्हाला देवाने दिलेल्या अकलेचा वापर आम्ही करत नाही का? तो जर वापर केला आणि तिथे जर विचार केला, ज्याला आम्ही भविष्य विचारतोय त्याला जर त्याचं भविष्य कळलं असतं तर तो पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकला असता. त्याचं भविष्य जर त्याला कळलं असतं तर तो आज पिंजऱ्यामध्ये असता का? परिस्थिती काय माहितीये का? पोपट राहू द्या बाजूला, माणूस स्वतःहून पिंजऱ्यात अडकून घेतोय स्वतःला मायेच्या जाळामध्ये. माणूस स्वतःहून ह्या सगळ्या जाळामध्ये अडकून घेतोय आणि त्यात बरं वाटतंय माणसाला, बरं वाटतंय. जिथे आहे ना त्याला असं वाटतंय की बरं आहे, माझ्यासारखं कोणच नाहीये, बरं का, असं वाटतंय त्याला. एका माणसाला एका झाडाच्या पोकळीमध्ये 2 पोपट मिळाले, लहान लहान पिळी मिळाली ती पोपटाची, बरं का. आणि दोन्ही पोपट त्याने घरी आणले, मस्त की त्यांना खायला वगैरे घालायला लागला. आता मोठी झाली, पंख फुटायला लागले, बरं का. आणि मग त्याने 2 प्रकारचे पिंजरे आणले, बरं का, 2 प्रकारचे पिंजरे आणले त्यांना. एक लोखंडाचा पिंजरा आणला आणि एक सोन्याचा पिंजरा आणला. बाबू किती पोपट होते? 2 होते. आता लक्षात ठेवा, एक सोन्याचा पिंजरा आणि एक लोखंडाचा पिंजरा, बरं का. एकाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि एकाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. मला सांगा कोण आनंदी असेल, खुश कोण असेल? बरोबर. जेव्हा त्याच्याकडे एक पाहुणा आला की नाही, आपल्यासारखाच बेटा, आपल्यासारखाच एक पाहुणा त्याच्याकडे आला की नाही, तेव्हा त्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये जो पोपट होता ना त्याला जाऊन विचारलं, कसं काय, बरं वाटतंय का? म्हणजे काय बरं वाटतंय का? स्वतंत्र होतो मी, मस्त की ह्या झाडावरून त्या झाडावर विहार केला असता, गेलो असतो, या झाडावरून त्या झाडावर बसलो असतो, पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला खाल्लं असतं. पण आता म्हणे मी या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे. खुश असेल का मी? आनंदी असेल का मी? त्या पाहुण्याला वाटलं की ठीक आहे, हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून नाराज आहे, आपण सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला जाऊन विचारावं, म्हणून त्याने सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या त्या पोपटाला जाऊन विचारलं, काय, कसं वाटतंय? तेव्हा त्याने उत्तर दिलं, पिंजरा सोन्याचा काय आणि लोखंडाचा काय, शेवटी पिंजराच आहे ना, बंदिस्तच आहे ना, बंदिस्तच आहे ना. आम्हाला असं वाटतंय ती माणसं खूप श्रीमंत आहेत म्हणजे समाधानी आहेत, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. आम्हाला असं वाटतंय ते खूप शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, बरं का, बरेचशी ओळख आहे त्यांची, आमच्यापेक्षा समाधानी आहेत, आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत, बरं का. श्रीमंत कोणाला म्हणावं माहितीये का? ज्याला आईचे किंवा बाईच्या हातचं वेळेला जेवायला मिळतंय ना त्याला श्रीमंत म्हणतात. काय? आईच्या, ताईच्या किंवा बाईच्या हातचं ज्याला वेळेवर जेवायला मिळतंय त्याला श्रीमंत म्हणतात.
आता ज्यांना आपण श्रीमंत म्हणतो, कित्येक हजारो करोड रुपयाची ज्यांची प्रॉपर्टी, कारण तेवढे मोठे घोटाळे पण आहेत. जर बाईच्या आईच्या किंवा ताईच्या हातात जर जेवायला मिळत नसेल तर ते श्रीमंत आहेत का? श्रीमंत आहेत? अहो, आज आपण ज्यांना श्रीमंत समजतोय ना, झोपेच्या गोळ्या घेऊन पण त्यांना झोप येत नाही. बरं का तुम्हाला? आता 9:30 ते 11 सांगितले तुम्हाला, 11 पर्यंत कसं तरी इथे थांबा, नंतर महाराज थांबतोय की नाही, झोपायचंय, झोप आलेली आहे. खरं की खोट आहे? ऐका, आज माणसाने खूप प्रगती केलेली आहे, पैशाने खूप श्रीमंत झालेली माणसं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. वेळेला जे पाहिजे ते पाहिजे त्या वेळेला खाऊ शकतात, महागडे पदार्थ, ऐकताय ना, पण खायला भूक नाही. भूक नाही. जर तुम्हाला महागडे पदार्थ घ्यायला, खायला अगदी पाहिजे त्या वेळेला पाहिजे तेवढा तुम्ही खर्च करू शकता, एवढे श्रीमंत आहात, एवढे श्रीमंत आहात तुम्ही. पण मला सांगा, भूक विकत मिळते का कुठे? भूक विकत मिळते? पाहिजे तसा पलंग, गादी पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला विकत मिळेल, पण त्याच्यावर झोप येण्यासाठी माणसाने प्रामाणिक राहावं लागतंय. प्रामाणिक राहावं लागतंय माणसाने. बरं का? आणि ती प्रामाणिकता आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी म्हणून हे प्रवचन आहे. प्रवचन कशासाठी आहे? ती प्रामाणिकता, तो प्रामाणिकपणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करायचंय, आम्ही संतांचा वाङ्मय श्रवण करायचंय, आम्ही संतांचं वाङ्मय ऐकायचंय, आम्ही संतांचं चरित्र ऐकायचंय. का? तो प्रामाणिकपणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. बरं का? आता महत्वाचा विषय काय? प्रत्येकाला जावं लागणार आहे, फक्त एक स्मरणात ठेवलं पाहिजे आपण. बघा, एक दिवस आम्हाला जायचंय. ज्याने आठवणीत ठेवलं ना, त्याचे पाय जमिनीवर असतात. पाय जमिनीवर असणं कळतंय ना? आपण बोलतो ना, त्याचं पाय काय आता जागेवर राहिलं नाही, जमिनीवर राहिला नाही तो माणूस. आता मडकं आहे ना, मडकं कसलं असते बरं? कसलं बनवतात मडकं? मातीचं. बरोबर आहे की नाही? ते मडकं जर पाहायला गेलं, हिवाळ्यामध्ये थंड असतंय, ठीक आहे, पण उन्हाळ्यात पण थंड असतंय ना, पावसाळ्यातही थंड असतंय. बरं का? सकाळी थंड आहे, ठीक आहे, कारण वातावरण जरा थंड असतंय, पण ते मडकं भर उन्हामध्ये ज्या वेळेला घरातल्या लाद्या तापलेल्या असतात, घरातल्या भांडी तापलेली असतात, घरातली माणसं पण तापलेली असतात, तेव्हा सुद्धा ते थंड असतंय. तेव्हा सुद्धा ते थंड असतंय. समजतंय ना? म्हणजे भर उन्हाचे सुद्धा ते थंड असतंय. बरं का? ते मडकं कधीही बघा तुम्ही, कोणत्या वेळेला बघा, कधीही बघा, कसं असतंय बरं? ते थंड असतंय. बरं का? हिवाळ्यात थंड, उन्हाळ्यात थंड, पावसाळ्यात थंड, सकाळी दुपारी संध्याकाळी थंडच असतंय. एका माणसाने निरीक्षण केल्यानंतर त्याला राहावलंच नाही म्हणून त्याने त्या मडक्याला विचारलं, दादा, जेव्हा पाहावं तेव्हा तो थंड असतोय, उन्हाळी थंड, हिवाळी थंड, पावसाळी थंड, सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा पाहावं तेव्हा थंड असते, कारण काय? तेव्हा मडक्याने दिलं उत्तर जरा ऐका. छान उत्तर दिलं त्यांनी बरं का मडक्याने. मडकं काय म्हणताय? दादा, ज्याचं भूतकाल माती आहे, म्हणजे मडकं तयार होण्याच्या आधी ती काय होती? माती. ज्याचा वर्तमान काल माती आहे, आता सुद्धा ते कसलं आहे? मातीच आहे. आणि उद्या जरी फुटलं तरी सुद्धा ज्याचा भविष्यकाल ही माती आहे. ऐकताय ना? ज्याचा भूतकाळ माती आहे, ज्याचा वर्तमान काल माती आहे आणि ज्याचा भविष्यकाल माती आहे, हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीही गरम होत नाही. तो जेव्हा पाहावा तेव्हा थंडच राहत असतो, थंडच राहत असतो. भगवंताने या ठिकाणी अनेक माणसं जन्माला घातलेली आहेत. मला सांगा, देवाने जन्माला घालताना काही भेद आहे का? 10 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र करा,
आणि एकत्र केलेली मुलं मला ओळखून दाखवा कोणत्या जातीचं आहे ते. ओळखाल? देवाने जन्माला घालताना